तयारी झाली वाटतं. आरती येते काय? नाही पप्पा, मम्मीची आणि तिची भांडणं झाल्यात. दीदी मी नाश्ता करतो काय? थांबा की पप्पा, आरती तर करूया. काय दीदी, आरती करताना चक्कर आली तर? दीदी हे फोन, हे पैसे, हे ATM कार्ड आणि हे गाडीची किल्ली ठेव आणि सकाळी मला उठल्यावर द्यायचं बघ. कुठं चाललंय ते तर सांगा की. दीदी हे चांगले कपडे काढून जुने कपडे घालून जाऊ काय? कुठं भांडायला चाललाय काय पप्पा तुम्ही? दीदी मी भांडायला चाललो नाही, दारू प्यायला चाललोय. येताना पडलो तर मोबाईल बाद होणार, ATM कार्ड हरवणार, पैसे हरवणार म्हणतात तुझ्याकडे ठेवालोय ग. मम्मी तुला खिरीमध्ये जास्त जायफळ टाकू नको सांगाल तर पण. काय झालं ग दीदी? इकडे बघ. अहो बघा, तुम्हाला बघायला माझ्या मैत्रिणी आल्यात. अगं थोडे बघायच्या टायमाला बघू दिली नाही, आता बघ म्हणालेस तू. ओ पप्पा असं वाटत का बसलाय? दीदी माझं पाया पण पडत नाहीत नवा, सगळेजण पाया पडून देत म्हणतात मी वाटेत बसतोय ग. म्हणजे ते कसं आहे माहितीये दीदी, जाता येता जर पाय लागलं की नाही पाया पडतात ग. बात तो सही है. दीदी मी खोळ असतो तर बरं झालं असतं नाही का हो पप्पा? दगड मारून पावसाला लांब पळवलं असतो. काय पप्पा एवढा का विचार करायला लागलाय? दीदी बाहेर स्वातंत्र्य आहे ग, पण घरात कुठं आहे? पप्पा स्वातंत्र्यासाठी एक ऑप्शन सांगू काय? काय दीदी ऑप्शन हवाय त्याला, सांग की लवकर. मग मम्मीला 2 तोळे सोनं आणून द्या की. मला स्वातंत्र्य नको, असंच राहू दे मला. दारू प्यायचं सोडताय काय मी माहेरी जाऊ? या चौकटीतून जातेस का चौकट मोठं करू? आज रक्षाबंधना दिवशी बहिणी द्विधा मनस्थित आहेत की मानलेल्या भावाकडे गेलं की हक्काची साडी मिळणार नाही आणि हक्काच्या भावाकडे गेलं की महिन्याला 1,500 रुपये मिळणार नाहीत. वाड्या